कशा आहे स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललो तर दिंडीसोबत मालेगाव इथे। तर पहिले आलो कामरगावून आपलं काही जे काम होतं ते केलं आणि इथे शिवजयंती पण साजरी होणार होती। शिवजयंती साजरी करून आपण निघालो घरच्यासाठी। घरी आलो, घरी आपली गावात पण शिवजयंती साजरी करायसाठी आपण आलो इथं आणि काही इथं पूजा गिजा केली आपल्या शिवाजी महाराजची आणि पूजा गिजा करून नारळ फोडून निघालो आपण इथून सोमवारसाठी, कारण की आपल्या जायचं दिंडीमध्ये। तर आलो घरी येऊन थोडंसं फ्रेश झालो, फ्रेश होऊन निघालो मग बॅग घेऊन दिंडीच्या तिकडे। तर इथं आलो आपण शिवमदाच्या घरी। शिवमदाच्या घरीच आपल्या इकडूनच धोतर घालून जायचे होते। मग शिवमदाच्या घरी आलो, इथं घातले धोतर आणि निघालो मग समोर आपल्या गाडीत बससाठी। तर गाडीने आपल्यासाठी आजार लावला कटला। तर मग बसलो, मग कटल्यात बसलो आणि कटल्यात बसून निघालो समोर। ते हे आपल्या विशालाची गिनती पाहता कशी आहे। तर 4 जण 6 8 9 10 जण 15 जण आहे गाडीत। म्हटलं बाई मग विशाल 15 जण तर 15 जण आहे। मग आलो मग इथं आपला साऊंड गिन पण आला होता। साऊंड गिन आला आणि निघालो मग आपण दिंडीच्या इकडे समोर। तर पहिले सगळ्यांनी उद्याला आणि आले आणि मग गेले आपण आरती चालू। आरती करून निघाले मग आपली दिंडी समोरसाठी। तर मग निघालो दिंडी घेऊन आपण समोर गावाच्या रस्त्यानं। दिंडी खूप लहान होती तर मग निघालो मग समोर। आता आपल्या दिंडीचा जलवा। कशी वाटली मग मंडळी? अजून पण पाहता का? अजून पण पहा मग। ते करून मग निघालो आपण समोरसाठी आणि समोर आता आपल्याला आपल्या घोड्याचा पण डान्स पाहायला भेटला। घोड्याचा पण काही डान्स पाहिला आणि डान्स पाहिला आणि डान्स करून निघालो मग आपण समोरसाठी, कारण की आता भूक लागली होती। तर समोर गेलो, समोर जाऊन पाहिलं तर इथं आपली अजून एक कलाकारी होणार होती आणि मग आपण फोडली दहीहंडी। तर दहीहंडी पण पहा कशी फोडली। तर दहीहंडी फोडले आपल्या भेटला नाश्त्यासाठी आणि नाश्ता करून आता निघायचं घरच्यासाठी। नाश्ता केला, नाश्ता करून आलो आपण घरच्या इकडे आणि थोडंसं कपडे केले कपडे चेंज करून निघालो मग आता वापस घरच्यासाठी। तर घरच्यासाठी निघालो आणि मग लवकरच आलो मग घरी। आणि चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्रीराम।